नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत एका ई-रिक्षा चालकावर चाकून हल्ला करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 25 वर्षीय जुनैद मुश्ताक जवेरी हे मंगळवारी दुपारी प्रवासी घेऊन टिमकी परिसरातून जात होते। याचवेळी 3 अज्ञात तरुणांसोबत त्यांचा किरकोळ वाद झाला। यानंतर सायंकाळी 6च्या सुमारास जुनैद हे त्यांचे मित्र अरशद शेख सोबत संबंधित तरुणांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले। संशयित तरुण दिसल्यानंतर त्यांना जाब विचारला असता वाद आणखी वाढला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि तिघांनी मिळून जुनैद आणि त्यांच्या मित्राला मारहाण केली। याच दरम्यान एका आरोपीनं जुनैद यांच्या पाठीवर चाकूने वार केला। घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। जखमी जुनैद यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर या प्रकरणातील एका आरोपीची ओळख टिमकी परिसरातील वेदांता गौर अशी झाली आहे। त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। दरम्यान या हल्ल्यात सहभागी इतर आरोपींचा शोध तहसील पोलीस घेत आहेत। बाईट रिक्षा तक्रारदारांना भेटली तिथं परत त्यांचा वादविवाद होऊन घुरणाऱ्याच 3 इसमांनी त्यांना शिवीगाळ करून धमकी देऊन त्यांच्याकडे असलेल्या धारदार चाकूच्या पाठीवर वार करून तक्रारदारास जखमी केले। आरोपीचे नाव आहे वेदांत गौर आणि त्याचे मित्र सक्षम आणि श्रवण हे असून त्यांचा तपास पथक शोध घेत आहे। मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे।